निर्वासित प्रकरण 4. 2-4 दिवसांनंतर मामूंच्या हट्टाखातर त्यांना घेऊन इरफान ॲडमिशन घ्यायला मॅकलेगन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेला. या कॉलेजच्या परिसरात येण्याची वेळ मामूंवर याआधी एकदाच आली होती. हिंदुस्थानात राहणाऱ्या आपल्या भाच्याला या कॉलेजात ॲडमिशन मिळेल का याची चौकशी करायला ते 1.5 महिन्यांपूर्वी कॉलेजवर गेले होते. तेव्हा तिथल्या सुशिक्षित लोकांच्या वावरानं ते तेव्हा बिचकले होते. पण इरफान बरोबर फी भरायच्या निमित्ताने जाताना मात्र त्यांची छाती अभिमानानं भरून आली होती. बस फक्त 3 वर्ष, मग त्यांचा भांजा इंजिनियर होणार होता. ज्या सराईतपणे इरफान तिथल्या लोकांशी इंग्रजीत बोलत होता ते ऐकून तर ते खुशच झाले. पुढे मागे आपला अनवरही असाच इंग्रजी बोलेल, इरफानच्या पावलावर पाऊल टाकून कॉलेजला जाईल, छानशी नोकरी मिळवेल असे मनोरथ त्यांच्या मनात लगेच सुरू झाले. फी भरण्याची औपचारिकता पूर्ण करायला अर्धा-पाऊण तास लागला. इरफान कुठल्या वर्गात बसून शिकणारे हे पाहायची मामूजींना उत्सुकता होती. बिहारी हेल काढत विचारलेला त्यांच्या साध्या साध्या प्रश्नांना इरफान शांतपणे उत्तरं देत होता. एका गोष्टीचं मात्र त्याला नवल वाटलं. 5 वर्षांमध्ये पाकिस्तानी ढंगानं उर्दू मिश्रित हिंदी बोलायची मामूंना खरं म्हणजे सवय झाली होती. पण इरफानची बोलायची वेळ आली की त्यांच्या बोलीतला बिहारी लहेजा आणि ढंग आपोआप उफाळून यायचा. सुदैवानं त्यांचं संभाषण ऐकायला फारशी वर्दळ कॅम्पसवरती नव्हती. त्यामुळे इरफानही खुशाल बिहारी ढंगात बोलू शकत होता. आपल्या हिंदीवरचा बिहारी मुलामा आपल्याला जाणीवपूर्वक खरडून काढायला हवा हे त्यानं पहिल्या दिवशीच ठरवून टाकलं होतं. आणि त्याप्रमाणे पुढे आठवडाभर तो वागलाही होता. म्हणजे तसं करणं त्याला भागच पडलं होतं. बेटा इरफान, अरे तुमचे क्लासेस कुठे होणार, मला जरा दाखव ना. मी अरे कॉलेजची सूरतही पाहिलेली नाही. बेटा मुझे तुम्हारे क्लासेस दिखाओ. आपले वर्ग कुठे भरणार आहेत ते इरफानला तरी कुठे माहीत होतं. एरवी दुसऱ्या कोणी अशी सूचना केली असती तर इरफाननं ती धुडकावून लावली असती. पण मामूजींना नाराज करणं इरफानला ठीक वाटलं नाही. मग एफीचे क्लासेस कुठे होतात याची चौकशी त्यानं एका प्यूनकडे केली आणि मामूजींना घेऊन कॉलेजमधून एक फेरफटका मारला. मामूजींना बरं वाटलं. कॉलेज सुरू झाल्यावर पहिला आठवडा फारच वाईट गेला. सेकंड इयरची आणि लास्ट इयरची मुलं रॅगिंग करण्यासाठी नव्या मुलांची वाट पाहत दबा धरून बसली होती. पटण्याच्या कॉलेजातही सिनियर मुलांनी रॅगिंग केलं होतं. तमाम कॉलेजातून हेच चालतं याची इरफानला कल्पना होती. इतर मुलांप्रमाणे आपल्याला निदान हॉस्टेलला राहायला लागत नाहीये या विचारानं त्याला थोडाफार दिलासा मिळाला. समस्तीपूरहून इरफान पटण्याच्या कॉलेजात गेला तेव्हा खेडवळ म्हणून त्याची टिंगलटवाळी झाली होती. आता मोहाजीर आणि बिहारी म्हणून त्याला टिंगलीला तोंड द्यावं लागलं. हिंदुस्थानातून येताना आता आपण हिंदूंच्या देशातून मुस्लिमांच्या देशात जातोत, त्यामुळे आपल्याला तिथे काहीही अडचण येणार नाही असा इरफानचा समज होता. कोणीही मुसलमान इथे उपरा असणार नाही असा त्याला उगीचच विश्वास वाटला होता. मात्र पाकिस्तानात पाऊल ठेवल्यापासूनच त्या भरोशाला तडा गेला होता. 5 वर्षांपूर्वीपर्यंत लाहोर, कराची हिंदुस्थानचाच हिस्सा होते म्हणून तिथे जाण्यात काहीच गैर नाही असं भाईसाहेब म्हणाले होते. तिथलं राहणीमान आपल्यापेक्षा फार वेगळं नसणार असं इरफानला वाटत होतं. तिथं आपल्याला कोणीही परक मानणार नाही अशा गोड गैरसमजात तो होता. पण इथे पाहिलं तर लाहोरचे लोक स्वतःला हिंदुस्थानचा शत्रू मानायला लागले होते. आपली स्वतःची निष्ठा नेमकी कोणाशी आहे हेही त्याला ठरवता येत नव्हतं. हिंदुस्थानविषयी कोणी वेडवाकडं बोललं तर आपल्यावरच ताशेरे झाडल्यासारखा त्याचा आतल्या आत जळफळाट व्हायचा. तो आपल्या देहबोलीतून दिसू नये याची खबरदारी त्याला घ्यावी लागणार हे कॉलेजच्या पहिल्याच दिवशी त्याच्या ध्यानात आलं. पहिल्या दिवशी तो आणि त्याच्यासारखे नव्यानं आलेले विद्यार्थी भेदरल्यासारखे बसले होते. निसार आणि मुकेश नावाची 2 मुलं इरफान शेजारीच बसली होती. अरे हा रॅगिंग बहुत चलता है? इरफाननं निसारला हळूच विचारलं. काय माहीत बाबा, सिनियर विद्यार्थी म्हणतात की 1 हफ्ता तरी चालेल. मर गए यार, यातून सुटका करून घ्यायचा. खिडकीबाहेर दिसणाऱ्या गटाकडे पाहून इरफाननं वाक्य अर्धवट सोडलं. ते आले, अब खैर नाही, मुकेश हळूच कुजबुजला. अर्धांड देहाची 4-5 पंजाबी पोरं
टोळीनं आली आणि या तिघांना गाठून त्यांच्याशी वात्रटपणा करायला लागली. त्यांना हॉस्टेलच्या रिकाम्या खोलीत घेऊन गेली. फराह नावाचा गोरा उंचापुरा मुलगा त्यांचा म्होरक्या होता. एका नजरेत त्यानं निसार आणि इरफानला जोखलं. साले मोहाजिर असं पुटपुटत खुनशी नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं. इरफाननं त्याच्याकडे पाहिलं तसं तो म्हणाला, चला हे चला पटापट आपली नावं सांगा. मी इरफान, हा निसार आणि हा. इरफानला वाक्य पुरं करू न देता उर्मट आवाजात फराह म्हणाला, तू त्यांची वकालत कशाला करतो बे? त्यांना आपली नावं नाही सांगता येत का? मी मुकेश, मैं निसार. फराहाचा एक पित्त्या लगेच म्हणाला, ऐक, मुकेश कमराला झाडू मारेल आणि इरफान पोछा करेल. दुसरा मुलगा खिदळत म्हणाला, तोवर निसार कॅन्टीनमधून चहा घेऊन येईल आपल्याला सगळ्यांना. आमचे कपडे धुवायचेत, खोलीची साफसफाई झाली की कपडे धुवायचे, कळलं ना? फराहाचा तिसरा दोस्त म्हणाला, हे बाग हे इकडे इकडे रे, ती कोपऱ्यात पडलेली बकेट उचल आणि पॅसेजच्या टोकाशी असलेल्या नाहणीमधून पाणी घेऊन ये. चाल चाल पटकन, फराहानं सांगितलं. इरफाननं मान वर करून त्या मुलांकडे पाहायचाच अवकाश की फराह कडकडला, आंखें फाडकर क्यों देख रहे हो रे, हा? आईज डाऊन. इरफाननं नुसती मान डोलवली, पण ते फराहला पुरेसं वाटलं नाही. तुला बोलता येत नाही का रे? अरे गोंगा आहेस का? से येस. येस, खाल मानेनं इरफान म्हणाला. येस, सिर्फ येस नाही, येस सर. ओके, येस सर. इरफानचा चेहरा रागानं आणि शर्मीनं लालेलाल झाला होता. तशी फराह आणि त्याचे टोळभैरव मोठ्यानं हसले. मुकेश आणि इरफान झाडू पोछा करायला लागले. हॉस्टेलच्या खोल्या भयंकर गलिच्छ होत्या. जागोजागी सिगरेटची थोटकं, रिकामे ग्लास, अर्धवट खाल्लेले पदार्थ आणि कागदांचे बोळे होते. हॉस्टेलच्या पॅसेजच्या टोकाला असलेल्या शेवाळलेल्या नाहणीतून इरफान पाणी आणायला गेला. निसारला कॅन्टीनमधून चहा आणायला पाठवलं गेलं. पैसे देण्याची बातच नाही. मुकेश आणि इरफान हे काम करत असताना ती मुलं रुबाबात खुर्चीवर तंगड्या पसरून बसली होती आणि ऑर्डरी झाडत होती. त्यांच्यातल्या एकानं फिदी फिदी हसत त्याच्या बिछाण्याची चादर आणि कित्येक दिवसात न धुतलेले आतले कपडे धुवायची आज्ञा दिली. निसारला पान सिगरेटी आणायला फरमावलं गेलं. ही असली कामं करायला समस्तीपूरमध्ये नोकर होते. सर्वात कडेलोट झाला तो पिगदाणीमध्ये खाऊन टाकलेलं पान आणि थुंकी झेलायला इरफानला सांगितलं तेव्हा. अपमानित झाल्यामुळे इरफानच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. ते दिसू नये म्हणून खाली घातलेली मान त्यानं वर केलीच नाही. त्या दिवशी घरी जाताना निसार इरफानला म्हणाला, इरफान अरे तू तुझा गुस्सा मत दिखा यार, ते तुला जास्तच सतावतील. अरे निसार, इन्सल्ट करायची पण काही हद असते यार. पिगदाणी उचलायला सांगतो साला. 2 तोंडात भडकावाव्या असं वाटत होतं. बस इरफान, थोडे दिवस बर्दाश्त करायला लागेल. त्या दिवशी कॉलेजातून सरळ घरी न जाता इरफान लांबवर फिरायला गेला. गावाबाहेरच्या एका मोकळ्या माळावर पिंपळाच्या झाडाखाली स्वतःची कीव करत तो बसून राहिला. चहूबाजूंनी अंधारून येणाऱ्या आकाशात लांबवर दिसणाऱ्या मिनारांच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांचे थवे इकडून तिकडे किलबिलत जाताना दिसत होते. त्यांची ती किलबिल आणि रातकिड्यांचा किर्र आवाज उदासीनतेत भर टाकत होता. टाहो फोडून रडावं, कुणाला तरी यथेच्छ बदडून काढावं, फेकाफेक करावी आणि आपली असहाय्यता, कोंडमारा व्यक्त करावा अशी उर्मी इरफानच्या अंगात उसळून आली. पण तरीही त्या तशा अवस्थेतही त्यानं आजूबाजूला सावध नजर टाकली. खूप दूरवर 2 मानवी आकृत्या दिसत होत्या. बाकी सगळीकडे शुकशुकाट होता. इरफाननी स्वतःच्या तोंडाभोवती 2 पंजे ठेवले आणि गळ्याच्या शिरात ताणून ताणून मोठ्यानं तो किंचाळला, मी 1 नंबरचा कथा आहे, 1 नंबरचा कथा आहे. मी माझं वतन सोडून पागलासारखा इथे आलोय. देशाशी, दोस्तांची गद्दारी केली,
ती बेईमानी मला छळतीये, त्याचीच मला सजा मिळते. कोण जो माझ्यासमोर हात येईल ना, त्याला मी मरेपर्यंत पुकलून काढणार आहे. त्याचा आवाज विरला आणि संध्याकाळच्या अजानाचा आवाज असं म्हणतात उठला, अल्लाहू अकबर. हे ऐकताच इरफानच्या डोळ्यातून पाण्याचे लोट वाहायला लागले. त्यानं स्वतःला अजिबात थांबवलं नाही. बराच वेळ रडून झाल्यावर पालथ्या हातानं त्यानं आपले डोळे पुसले आणि सायकलवर टांग टाकली आणि तो घरी आला. घरी आल्यावर तो मुलांची बोलला नाही की त्यानं शब्बूला जवळ घेतलं नाही. मामुनींकडेही न बघता पुस्तक घेऊन मुकाट्यानं वाचत राहिला. अनवर त्याला जेवायला बोलवायला आला तेव्हा मला भूक नाही असं तुसडेपणानं अनवरला तो म्हणाला आणि वाचतच राहिला. मग मामूजी आणि मामुनी आग्रह करायला आले. त्यांच्या प्रेमळ आग्रहामुळे बरं वाटायच्या ऐवजी इरफानचं टाळकं आणखीनच सणकलं. ताडकन तो म्हणाला, अरे बता दिया ना, मुझे भूक नाही आहे. नाही जेवायचं मला भूक आहे की नाही ते सुद्धा तुम्हीच ठरवणार आहात का? मामुनींचा चेहरा हे ऐकल्यावर गोरामोरा झाला. त्यांनी मामूजींकडे पाहिलं तेव्हा मामूजींनी त्यांना गप्प राहायची खूण केली. जेवणं मुकाट्यानंच झाली. दुसऱ्या दिवशीही रॅगिंगचं सत्र चालूच राहिलं. पुन्हा खराब केलेल्या रूमच्या सफाईचं काम सांगून झालं. केराची टोपली उकिरड्यावर रिकामी करून यायचं तेही काम सांगून झालं. सर्वांच्या खोल्या चकाचक करून झाल्या. शेवटी शिक्षा सांगायला त्या मुलांना सुचेनासं झालं. त्यामुळे मग तिसऱ्या दिवशी मोहे भूल गये सांवरिया हे लतानं गायलेलं गाणं त्यांनी निसारला गायला सांगितलं. मुद्दाम गायिकेचं गाणं त्याला गायला लावायचं आणि चेष्टा करायची असा त्यांचा बेत होता. फराहाचा एक चमचा म्हणाला, हे सुन न सुन, मला एक आयडिया सुचली. ये बिहारी लौंडा है ना, ये गाएगा, ये दूसरा ये आदा करेगा. ए सुन 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 इरफान, यहाँ इरफान, ये चद्दर ये तेरी चुन्नी है. हा, ती डोक्यावरून घ्यायची आणि आदा करायची काय. त्याच्याबरोबर बाकीचे टोणगे पण हसायला लागले. इरफाननं मुकाट्यानं चादर डोक्यावरून घेतली आणि जमेल तसं ऍक्टिंग सुरू केलं. इरफानच्या नशिबानं निसार उत्तम गायक निघाला. बाईच्या आवाजातलं गाणं निसारला गावं लागतंय आणि इरफानला अदाकारी करायला लागतीये या कल्पनेनं प्रथम चेकाळलेली मुलं निसारचं गाणं ऐकून गप्प झाली. मग एक एक फरमाईश सुरू झाली. बरसात, दिल्लगी, अंदाज, महल या सर्व गाजलेल्या चित्रपटातली गाणी त्यानं म्हणून दाखवली. आजूबाजूच्या खोल्यातली मुलंही निसारचा आवाज ऐकून खोलीत जमा झाली. त्या तशा परिस्थितीतही एका गोष्टीचं इरफानला खूप नवल वाटलं. इथे पाकिस्तानात राहून या मुलांना हिंदुस्थानात आलेल्या नव्या सिनेमामधली तमाम गाणी माहिती होती. त्यांना ती आवडतही होती आणि काहींना तर तोंडपाठ होती. या विचारानं इरफानच्या तोंडावर पुसटचं हसू उमटलं. लगेच फराह डाफरला, हे हिरो, तुला दात दाखवायला काय झालं? हिंदुस्थानी सिनेमांचा तुम्हाला इतका शौक आहे हे माहीत नव्हतं. छद्मी हसत इरफान म्हणाला. नाही, तुला काय ऐतराज आहे का? हा, फराहच्या एका दोस्तानं विचारलं. माझा काय संबंध? हिंदुस्तान की इतनी नफरत, लेकिन गाने वहीं के अच्छे लगते हैं. ये मुझे जरा अजीब लगा, इरफान म्हणाला. फराह घुरून इरफानकडे पाहत राहिला. कुणीतरी सुचवलं म्हणून निसारनं बैजू बावरा चित्रपटातलं मन तडपत हरी दर्शन को आज हे गाणं गायला सुरुवात केली. निसारनं अशा आर्ततेनं ते म्हटलं की रॅगिंग करणारी मुलं निसारची फॅन होऊन गेली. केवळ निसारच्या गाण्यामुळे मुकेश, इरफान आणि निसार पुढच्या रॅगिंगमधून बचावले. एकत्र सोसायला लागलेल्या 3 दिवसांच्या रॅगिंगचा एक फायदा मात्र झाला. त्या तिघांमध्ये पहिल्या आठवड्यापासूनच दोस्तीचे धागे विणले जायला सुरुवात झाली. काही दिवसात प्रोफेसर मंडळी आणि वर्गातले विद्यार्थीही इरफानला चेहऱ्यानं आणि नावानं ओळखू लागले. लाहोरमधला शिक्षणाचा दर्जा कदाचित पाटण्याहून कमी असावा, कारण पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम त्याला इतर मुलांपेक्षा समजायला सोपा वाटत होता. सुरुवातीला मोहाजिर म्हणून त्याच्याकडे उपेक्षेने पाहणारे, हिणवणारे त्याच्या वर्गातले विद्यार्थी त्याच्या वाटेला जाईनासे झाले. इरफान आणि निसार एकाच बाकावर बसायचे.
निसार स्वतःविषयी किंवा कोणाविषयीही फार बोलायचा नाही. तो मुझफ्फरपूरचा आहे आणि फाळणीच्या वेळी स्वतःच्या कुटुंबाबरोबर पाकिस्तानात आला होता, एवढंच त्याच्या बोलण्यात आलं होतं. अभ्यासात तो फार हुशार नव्हता, पण मित्र म्हणून तो इरफानला आवडला. गेल्या 5-7 वर्षात निसार इथल्या भाषेला आणि वातावरणाला बराच सरावला होता. त्याला उर्दूही चांगलं यायचं. ड्रॉइंग काढताना तो कायम गाणी गुणगुणायचा. त्याचा आवाज छान होता. त्याच्याकडे हिंदी गाण्यांचा मोठा खजिना होता. लाहोरच्या फिल्म इंडस्ट्रीविषयी आणि कव्वालांविषयी त्याच्या मनात ओढ होती. एरवी गुपचूप असणारा निसार या विषयांवर भरभरून बोलायचा. कधीतरी इरफानला घेऊन आपण आपल्या गायक दोस्तांना भेटवू असं त्यानं इरफानला कबूल केलं होतं. इरफानला फिल्मी दुनियेत आणि कव्वालीत फारशी गोडी नव्हती, पण कधीतरी जायला काहीच हरकत नाही असं त्यानं ठरवलं होतं. कधीतरी मोकळा तास असला की कॅम्पसवरच्या झाडीत बसून मुलं निसारला गाणी गायला लावायची. हिंदुस्थानविषयी कडवट बोलणाऱ्या, हिंदुस्थानला आपला दुश्मन मानणाऱ्या मुलांना हिंदी गाणी मात्र अतिशय आवडायची. या गोष्टीचं प्रत्येक वेळी इरफानला तेवढंच नवल वाटायचं. हिंदी गाणी हा हिंदुस्थानशी उरलेला इरफानचा आता एकमेव दुवा होता. त्याच्या निष्ठा, प्रेम अजूनही हिंदी मातीत गुंतून पडलं होतं, पण ते कोणापाशीही कबूल करता येत नव्हतं. समस्तीपूरच्या तंबू थिएटरमध्ये आणि पटण्याच्या नाज आणि रॉयल थिएटरमध्ये दोस्तांबरोबर पाहिलेले चित्रपट त्याला आठवत. गतकाळातल्या त्या बिनधास्त दिवसांची आठवण त्याला अनेकदा बेचैन करी. अशाच एका बेचैन क्षणी तो रावीच्या किनारी गेला. इरफानला लाहोरमध्ये येऊन 2-3 महिने झाले होते. निराशेचे आणि पश्चात्तापाचे उमाळे अनाहूत पाहुण्याप्रमाणे यायचे आणि त्याला कासावीस करून टाकायचे. संध्याकाळी सायकलवरून निर्हेतुक भटकताना तो रावीच्या काठी पोहोचला. संध्याकाळचे साधारण 5:30 वाजले होते. सोनेरी उन्हाचा मुलामा पाण्यावर पसरला होता. नदीपात्रात झुळझुळणाऱ्या निळसर सोनेरी पाण्यावरून वाऱ्याच्या हलक्या झुळका येत होत्या आणि त्याबरोबर येणारा सुखद गारवा इरफानच्या तनामनाला शांतवत होता. काही मुलं पाण्यात पोहत होती. त्यांच्या हसण्या बोलण्याचे आवाज वाऱ्याच्या लहरींबरोबर कानावर येत होते. त्यांच्याकडे पाहिल्यावर इरफानला किशनपूरच्या गंडकीच्या पात्रात केलेल्या मौज मस्तीची आठवण झाली. पण तरीही तो व्याकुळ झाला नाही. माणसाच्या मनातली अनामिक हुरहुर कमी करण्याची जादू त्या संथ वाहणाऱ्या पाण्यात आहे असं त्याला भासलं. रावी नदीच्या विशाल पात्राकडे पाहत राहायला त्याला खूप बरं वाटलं. कधीही आपल्याला होमसिक वाटलं की इथंच यायचं असं त्यानं मनोमन ठरवून टाकलं. गोरा पान आणि एखाद्या फिल्मी हिरोप्रमाणे मर्दानी सुंदर असलेला मुकेश बरुआ. इरफानला पहिल्या भेटीतच मुकेश खूप आवडला होता, पण त्यांची खरी ओळख 1.5 महिन्यांनी झाली. धर्मानं हिंदू असला तरी त्याची इरफानशी चांगली दोस्ती जमली होती. पटण्याला असताना इरफानचे कितीतरी मित्र हिंदू होते. एखाद्या विषयावर गंभीरपणे ऐकाय बोलायची सवय त्याला या मित्रांमुळे लागली होती. ते बौद्धिक वातावरण त्याला खूप आवडायचं. त्यांच्या त्या चर्चा आणि घरातल्या शिक्षणाच्या परंपरेमुळे आलेला थोडासा शिष्टपणाही त्याला मोहावायचा. मुकेशलाही स्वतःच्या धर्माचा, परंपरांचा आणि सुशिक्षित खानदानाचा अभिमान होता. त्यानं तो कितीही दळवायचा प्रयत्न केला तरी हे त्याच्या छोट्या छोट्या वागण्यातून इरफानला अनेकदा समजायचं. इरफानला मुकेशविषयी आपुलकी वाटण्याचं आणखी एक कारण होतं. ते म्हणजे मुकेश उंच, गोरा आणि रुबाबदार होता, तर इरफान बेताच्या उंचीचा, काळा होता. रूपानं नाकीडोळी नीटच असला तरी दिसायला सामान्य होता. मुकेशला त्याच्या रूपाचा गर्वही नव्हता आणि इरफानच्या सुमार रंगरूपाचा तिटकाराही. इरफानचं सामान्यपण त्याच्या लक्षातही न आल्यासारखा तो त्याच्याशी वागाय बोलायचा. विरुद्ध गुणधर्मांच्या माणसांना एकमेकांविषयी जे कुतूहलयुक्त आकर्षण असतं त्यातला हा प्रकार होता. मुकेश मुळातच अभ्यासू होता. तो कधीही कोणाच्या अध्यात-मध्यात नसायचा. गणितात, विशेषतः कॅल्क्युलसमध्ये त्याला विशेष गती असल्यानं इरफानला त्याचा अभ्यासात खूप उपयोग व्हायचा. कोणाशीही स्वतःच्या खाजगी गोष्टींवर बोलायचं नाही, ही शिस्त इरफाननं स्वतःला लावून घेतली होती. तशी फारशी वेळही यायची नाही.
फक्त तो हिंदुस्थानातून इथे शिकायला आलाय आणि त्याच्या मामूकडे राहतो एवढीच उजबी माहिती निसारला आणि मुकेशला होती. ते दोघेही स्वतःविषयी बोलायला उत्सुक नसायचे, त्यामुळे त्यांचं छान जमायचं. कॉलेजात इरफान रुळत होता तरी त्याला मधूनच निराशेचे झटके यायचे. ते त्याच्या बदलत्या मूडवरून घरीही मामुनींच्या लक्षात येत होतं. त्या रात्रीच्या जेवणाच्या तणातणीच्या प्रसंगापासून मुलंही थोडी बिचकूनच वागायला लागली होती. शब्बू आता पूर्वीसारखी त्याला येऊन बिलगायची नाही. अनवरही कसलीही हट्ट करण्यापूर्वी इरफानच्या चेहऱ्याकडे निरखून पाहायचा. मामुनी त्याच्याशी बोलायचं टाळायला लागल्या होत्या. एकदा कॉलेजातून यायला त्याला उशीर झाला. तो घरात शिरणार तोच मामूजींचं आणि मामुनींचं चाललेलं संभाषण त्याच्या कानावर पडलं. मामुनी म्हणत होत्या, आप कुछ भी कहिए. शुरू में वाटलं होतं तितकं काही इरफान सीधा नाही आहे. चांगलाच सणकी आहे आणि उर्मटही आहे. नहीं बेगम, तसा तो नहीं है. यहाँ का माहौल देखकर वो चकरा गया है. वो भी बच्चा है अभी, भूलो मत. मामूजी समजावत होते. त्या तावातावानं म्हणाल्या, बच्चा कसला? चांगला मूछ असलेला जवान आहे तो. इतनी तमीज तर त्याला असायलाच हवी. अरे बेगम, आपण इकडे आलो होतो तेव्हा तू पण किती बिघडायचीस माझ्यावर. आपण दोघेही मोठे होतो, 2 बच्चों के माँ बाप होतो. आपले लढाई झगडे विसरलीस का? पण मामुनींना ते पटलं नाही. त्यांनी तक्रार केली, मला सांगा, इकडे यायचा फैसला त्याचा आणि त्याच्या आब्बूंचा होता की नाही? आपानी तुम्हाला समजवलं, मनवलं म्हणून तुम्ही त्यांची मदत केलीत, तरी हा आपल्यावरच हमेशा गुस्सा करतो. बेगम, आपण पाकिस्तानात आलो तेव्हा आपल्यावर कोणी बरजोरी केली होती का? तरीही आपण आपसात रागवारागवी करत होतो. हां, पण तुमच्यावर इल्जाम लावायचा त्याला हक नाही, इतना तो मुझे समजता है. हां बेगम, मी त्याला समजावून सांगीन, गरज पडली तर रागवी नाही, पण तू जरा समजुतीनं घे. थोडे दिवस गेले की आपोआप शांत होईल तो. तुला याद आहे आल्या आल्या किती मजेत होता तो? हां, तुला मदत करायचा, मुलांशी खेळायचा. थोडा वेळ दे त्याला प्लीज, मेरे खातिर. त्यांना दोघांना अवघडल्यासारखं होऊ नये म्हणून इरफाननं सायकलची घंटा वाजवली आणि आपण घरी आल्याची सूचना दिली. नशिबानं आज त्याला त्याच्या नेहमीच्या पाराजवळ सफरचंदांनी भरलेली टोकरी घेऊन बसलेली बुढिया दिसली होती. स्वस्त मिळाली म्हणून तिच्याकडून इरफाननं उरलेली सगळी सफरचंद विकत घेतली होती. मामुनींच्या हातात त्यानं ती टोकरी ठेवली. मुलांनी एकच कल्ला केला. मामूजींनी आपल्या बीबीकडे एक अर्थपूर्ण कटाक्ष टाकला. इरफानच्या नजरेतून ते सुटलं नाही. पण उगीच लहरीपणा करायचा नाही असं त्या दिवशी त्यानं स्वतःला बजावलं. मामूजी आणि मामुनी हे पाकिस्तानमधले त्याचे एकुलते एक रिश्तेदार आणि हितचिंतक होते. इरफानसाठी त्यांनी तसदी घ्यायची आणि त्याची जिम्मेदारी घ्यायची तयारी दाखवली होती. त्यांच्याशी दुरावा घेणं योग्य नव्हतं आणि त्याला ते परवडणारही नव्हतं. आपला राग आणि घुसमट आपण आपल्यापाशी ठेवायला हवी, त्याचं वारंवार प्रदर्शन करून चालणार नाही हे त्याला त्यांच्या त्या बोलण्यावरून प्रकर्षानं जाणवलं. मॅक्लागन कॉलेजमधले काही प्राध्यापक चांगले शिक्षक होते. मुलांच्या अडचणी समजावून घ्यायचे. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा विषय शिकवणारे प्रोफेसर बलवीर सिंग हे असेच छात्रांमध्ये प्रिय असलेले प्राध्यापक. ते स्वतः मॅक्लॅगन कॉलेजचेच माजी विद्यार्थी होते. 1935च्या बॅचमध्ये ते पहिले आले होते. कॉलेजच्या ऑफिसबाहेर विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांची जी सूची होती त्यात त्यांचं नाव आणि फोटो पाहिल्याचं इरफानला आठवलं. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या विषयाकडे दुर्लक्ष करून कसं चालणार नाही, शिकवलेल्या भागाची उजळणी वारंवार कशी करायला हवी आणि जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स स्वतः कसे सोडवायला हवेत याविषयी पहिल्या लेक्चरमध्ये बलवीर सिंगांनी त्यांच्या मवाळ भाषेत मुलांना सांगितलं. पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमातला हा सर्वात अवघड विषय आहे आणि त्यात बरेचसे विद्यार्थी फेल होतात हे सुद्धा सिनियर विद्यार्थ्यांकडून पहिल्या आठवड्यातच त्याला कळलं होतं. FYला फेल झालेली जी 3 मुलं प्रोफेसर सिंग यांची परवानगी घेऊन वर्गात हजर राहायची त्यांच्याकडून या विषयाच्या पेपर संबंधीच्या अनेक सुरस कथा नव्या मुलांना कळल्या होत्या. मोठी मोठी धरणं आणि कालवे बांधणं देशासाठी किती आवश्यक असतं ते बांधणाऱ्या इंजिनियर्सना स्वतः केलेली बांधकामं पाहून कसं समाधान वाटतं
हे त्यांनी मुलांना ऐकवल्यामुळे विद्यार्थी फुशारून जायचे. भविष्यातली स्वप्न रंगवायला लागायचे. प्रोफेसर सिंगांचं लेक्चर ऐकताना इरफानला पटण्याच्या पीके सरांची आठवण आली. त्यांच्यासारखेच यांनाही शिकवायची आवड होती. स्वतःच्या विषयातल्या त्यांच्या कन्सेप्ट्स अगदी स्पष्ट असल्यानं विषय सोपे करून सांगायची कलाही त्यांच्यापाशी होती. पण पीके सरांमधला जोश मात्र सिंग सरांच्या हालचालीत किंवा बोलण्यात कधीही दिसायचा नाही. वयाच्या मानानं ते बरेच गंभीर वाटायचे. शिकवताना अधूनमधून ते काही विनोद करायचे, तेवढ्यापुरतंच त्यांच्या चेहऱ्यावर स्मित यायचं आणि लगेच ते मावळायचं. वर्गाबाहेर असताना तर त्यांच्या चेहऱ्यावर चक्क एक प्रकारचा उदास भाव असायचा. कपाळावर कायम कोरल्यासारखी वाटणारी खोल आठी आणि तलवारकट मिशीखालची कोपऱ्यातून खाली वळलेली रुंद जिवणी त्या उदासपणात भर टाकायची. सर्व गोष्टी मनासारख्या असताना या माणसाला कसलं एवढं दुःख आहे असा विचार इरफानच्या मनात नेहमी यायचा. त्याविषयी तो कोणाशी कधी काही बोलायचा मात्र नाही. अप्लाइड मेकॅनिक्स डिपार्टमेंटच्या एखाद्या मौलवीप्रमाणे लांब दाढी राखलेल्या प्रोफेसर तारेक अहमदची आणि प्रोफेसर सिंगांची खास अशी दोस्ती होती. या प्रोफेसर तारेक अहमदशी विद्यार्थ्यांचा संबंध SYला गेल्यावर थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स शिकताना यायचा. मॅथ्सचे प्रोफेसर मनसूर अली स्वतः हुशार असल्यामुळे विद्यार्थ्यांना सोपी गणितं पण कशी काही येत नाहीत याचं त्यांना आश्चर्य वाटायचं. मुहाजिरांविषयी त्यांच्या मनात तिटकारा होता आणि तो लपवायचा त्यांनी फारसा प्रयत्न केला नाही. पण इरफान मूळचा बिहारी आणि मुहाजिर आहे हे कळूनही थोड्या अवधीतच इरफान मात्र त्यांचा आवडता विद्यार्थी झाला. एलिमेंट्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे इजाज अहमद लेक्चर देताना अगदी तोंडातल्या तोंडात बोलायचे. त्यांचं निम्म लेक्चर विद्यार्थ्यांच्या डोक्यात शिरायचंच नाही. अतिशय निरसपणे शिकवणारे प्राध्यापक म्हणून ते वर्षानुवर्ष प्रसिद्ध होते. त्यांचं एक मात्र चांगलं होतं. परीक्षा जवळ आली की ते नोट्स द्यायचे. संदर्भासाठी पुस्तकांची भली मोठी यादी द्यायचे. इरफानची सिन्सिअरिटी पाहून त्यांनी इरफानकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. वर्गात चांगलं न शिकवणारे इजाज महम्मद एकट्याचं शंकानिरसन मात्र अगदी छान करू शकायचे. जसजसा कॉलेजमधल्या शिकवण्याला वेग आला तसतशी इरफानची निराशा आपोआप गळून पडायला लागली. फालतू विचार करायला आणि कुढत बसायला वेळच मिळेनासा झाला. पण बरोबरच्या मुलांच्या घुम्या वागण्यामुळे मात्र त्याला काही वेळा वैताग यायचा. पहिल्या 2-4 महिन्यात त्याच्या लक्षात आलं की बहुतेक विद्यार्थी आपसात खुल्या दिलानं मिसळायला तयार नसतात. इरफानला या अशा कोंदट वातावरणाची सवय नव्हती. पटण्याला त्यांचा मोठा ग्रुप होता. सर्व मुलं मिळून खूप मौजमजा करायचे. कॉलेज सुरू होऊन इतके दिवस लोटले तरी इथे काहीच तसं घडत नव्हतं. एकदा तो असाच वैतागून घरी आला. त्याला खूप होमसिक झाल्यासारखं वाटत होतं. सुरुवातीच्या रॅगिंगविषयी तो घरी काही बोलला नव्हता, पण आज त्याला राहावलं नाही. त्यानं मामूजींकडे तक्रार केली. मामूजी ये भी क्या कॉलेज है. कोणी कोणाशी दिल खोलकर बोलत नाही, काही मौज मजा नाही. सगळे कसे दबे दबे से लगते हैं. मी तर तंग होऊन गेलोय भैया. मामूजींनी त्याच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि सबुरीनं वागायला सांगितलं. देशातला माहोल मुलांच्या वागण्याला कारणीभूत असेल असं मामूजी म्हणाले. पण तो माहोल नेमका काय आहे हेच तर इरफानला अजूनही समजलं नव्हतं. हिंदुस्थानात असताना पाकिस्तानमध्ये काय चाललंय याची फिकीर करायची गरज पडली नव्हती. स्वातंत्र्य मिळाल्या दोन्ही देशात एकमेकांविषयी भयंकर आकस आणि शत्रुत्वाची भावना निर्माण झाली आहे आणि काश्मीर प्रश्नावरून लढाई झाली आहे एवढंच त्याला ठाऊक होतं. त्या रात्री मुलं झोपल्याची खात्री करून घेत मामूजी इरफानशी मोकळेपणानं बोलले. हलक्या आवाजात ते म्हणाले, हे बेटा इरफान, आत्ता मी जे काही सांगणार आहे ते फारसं कधी कोणी काही बोलत नाही. म्हणजे तू सुद्धा त्याविषयी बोलू नकोस. अखबारात वाचून आणि रेडिओमुळे मला इथल्या गोष्टी समजतात. मी सांगतो तुला, इथल्या मुलांनी छोट्या उम्रमध्ये बहुत खून खराबा पाहिलाय. दंगली, कत्तली, रक्तपात, क्रांत्या हे सगळं पाहिलंय. हिंदुस्थान पाकिस्तानची बॉर्डर नजदीक असल्यानं सीमेवरच्या हाणामाऱ्या या सगळ्या अनुभवल्या आहेत. बेटा, इथं लष्करी राजवट आहे.
हिंदुस्थानात काय चाललंय मला माहीत नाही, पण इथले नेते हमेशा लोकांना उचकवणारी भाषणं करतात. हा मामूजी, सो तो है. लाहोरमधल्या कितीतरी ठिकाणी जाळपोळीच्या निशाण्या मला दिसल्या आहेत. हिंदुस्थानात पण खून खराबा झाला होता, लेकिन इतना नाही. हा बेटा बटवाऱ्यानंतर पाकिस्तानात आबादी आबाद होणार आहे असं ख्वाब इथल्या आम आदमीला नेत्यांनी दाखवलं होतं. अभी तक वो तो ख्वाब ही रहा है. महंगाई आणि बेकारी वाढली आहे, तुम्हें पता है. पिछले साल देशात कम से कम 3 हडताल झाले. संप मोडून काढायला सरकारनं दडपशाही केली, म्हणूनच तर देशभर दहशतीचा माहोल बनला. फक्त वहीमाला म्हणून सरकारनं जनरल अकबर खानना आणि काही लष्करी अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकलं. रावळपिंडीच्या खुल्या मैदानात बेटा लियाकत अलींची गोळ्या झाडून हत्या झाली. हे सगळे इथल्या आम जनतेनं पाहिलंय. तुला कदाचित माहीत असेल बेटा, लियाकत अली मूळचे बिहारचे. अरे, आमचा त्यांच्यावर भरोसा होता. पुढे कितीतरी वेळ मग मामूजी त्याला तिथल्या राजकारणाविषयी काही सांगत राहिले. त्यानं निश्चिंत वाटायच्या ऐवजी इरफानला पाकिस्तानात आल्याचा पुन्हा एकदा पश्चात्ताप वाटायला लागला. त्याची बेचैनी वाढली. धीरज सांगत होता त्याप्रमाणे हिंदुस्थानातच थांबून आपण BSc झालो असतो तर कदाचित जास्त बरं झालं असतं, हा विचार बऱ्याच दिवसांनी त्याच्या मनात आला. पण या संभाषणाचा एक फायदा मात्र झाला. इरफानला त्याच्या विद्यार्थी दोस्तांची मानसिक स्थिती आता लक्षात आली. आता तो नव्या नजरेनं त्यांच्याकडे पाहायला लागला. तो मामूजींना म्हणाला, मामूजी आपने मेरी आंखें खोल दी. सच बताऊ तो मी माझ्याच दुःखात मशगूल होतो इतके दिवस. माझ्या माणसांपासून दुरावणं, माझं एकटेपण, मला मायूस करणाऱ्या जुन्या आठवणी, या सगळ्यात गुंग होतो. बेटा अरे तूच हा विषय काढलास म्हणून ठीक आहे. इरफान तुझ्या मूडी स्वभावाचा बेगमनी धसका घेतलाय. मुलं सुद्धा तुला जरा घाबरायला लागली आहेत असं बेगम म्हणत होती. कान पकडून इरफाननं दिलगिरीच्या सुरात म्हटलं, मामूजी सॉरी, खरंच सॉरी. माझ्या मनात मामुनींविषयी किंवा मुलांविषयी खरंच अगदी अजिबात राग नाही. पर कभी कभी मैं होश में नहीं रहता. अनवर इक्बालशी खेळायला, त्यांचे लाड प्यार करायला मला आवडतं. शब्बू तर मला आमच्या मेहर इतकी प्यारी आहे. मी मामुनींची माफी मागेन. त्यांना वाईट वाटावं असा माझा अजिबात मकसद नव्हता. त्या किती काम करतात, सर्वांसाठी छान रसोई बनवतात, याचा मला नुसता एहसास नाही, मुझे नाज है उन पर. अब के बाद उन्हें शिकायत करने का मौका मैं हरगिज नहीं दूंगा. मामूजी, तुम्ही त्यांना हे सांगाल? अरे बेटा, बेगम शिकायत करत नव्हती, तिला पण तुझ्याबद्दल गर्व आहे. तुला असुविधा आणि तकलीफ होऊ नये म्हणून तर ती कोशिश करते. अनवरनी इक्बालनं तुझ्यासारखं शिकावं असं तिला वाटतं. पण तुझा मूड नसला की चक्रावून जाते ती. तुझं काय बिनसलंय हेच तिला समजत नाही बघ. मामूजी, माझ्याकडून मामुनींना ठेच पोहोचणार नाही अशी मी यापुढे खबरदारी घेईन, नक्की. दुसऱ्या दिवशी सकाळीच इरफाननं मामुनींसमोर ही गोष्ट काढली आणि त्यांची माफी मागितली. स्वतःचे कान पकडून पुढे तो म्हणाला, मामुनी वाटलं तर माझे कान उपटा, मुझे चाटा मारो, लेकिन मुझसे नाराज मत होना. आणखी काही दिवस असेच गेले. पण नंतर मात्र कॉलेजचं वातावरण बदलतंय असं त्याला जाणवलं. हळूहळू निसार आणि मुकेशप्रमाणेच इतर काही मुलांना एकमेकांविषयी भरोसा वाटायला लागला. जीवाभावाच्या गप्पा जरी त्यांच्यात झाल्या नाहीत तरी थोडाफार संवाद व्हायला लागला. एक दिवस इरफाननं लाहोरमध्ये फेरफटका मारायची आपली इच्छा मुकेश आणि निसारकडे बोलवून दाखवली. त्याला लाहोरविषयी काहीच माहिती नव्हती. मुकेशनं आणि निसारनं त्याला काही ऐकवायला सुरुवात केली. मुकेश चटकन बोलून गेला, अरे लाहोर शहर मुळात श्रीरामजींच्या पुत्रानं म्हणजे लव यानं वसवलंय. इरफानला मुकेशच्या आवाजात एक गर्वाची छटा जाणवली. बरेचदा पटण्याला असताना धीरज आणि क्रांतीप्रसाद यांच्या बोलण्यात त्याला ती जाणवली होती. मुकेशचं बोलणं अर्ध्यात तोडत निसार म्हणाला, अरे कुठलं जुनं पानं घेऊन बसलायस तू? रामजी म्हणजे
तुमचा देव होता असं म्हणता ना तुम्ही. फिर उनका लौंडा कसं काय गाव वगैरे वसवणार, हा बता दो. मुकेशचा चेहरा रागीट झाला आणि तो म्हणाला, अरे भैया, तुमच्या पैगंबराच्या नाही का अशा काही हकीकती, मक्का से मदिना गए वगैरे. फिर इरफानकडे वळून तो पुढे सांगायला लागला, नंतर सुद्धा बहुत सालों तक लाहोरवर राजपुतांचं राज्य होतं. हे ऐकल्यावर निसारच्या हाती कोलीत मिळाल्यासारखं झालं. हिंदू राजपूत राजांचं असलेलं लाहोर राज्य तुर्की आणि अफगाणी लोकांच्या आक्रमणांमुळे मुसलमानाच्या ताब्यात अनेक वर्ष गेलं होतं, हे त्यानं हिरिरीनं सांगितलं. मुकेशनं स्वतःवर काबू ठेवला तरी त्याच्या डोळ्यात एक प्रकारची उद्विग्नता दिसली. निसारचं त्याच्याकडे लक्ष होतं की नाही कोण जाणे. तो आपला पुढे बोलतच राहिला. वैसे तो लाहोर कित्येक शतकं कोणत्या ना कोणत्या मुसलमान राजाच्या हुकमतीखाली राहिलेला आहे. ये मत भूलो तुम. इथले शाही बगीचे, मस्जिदी आणि मकबरे सगळं मोगलांनी बांधलंय. अकबर, जहांगीर, औरंगजेब यांनी इथली शान वाढवली आहे. तशी एकही राजपुतांची यादगार इथे सापडते का? बोल, ते बोल. या दोघांच्या संभाषणातून विनाकारण वाद होणार असं चिन्ह इरफानला दिसलं. पटण्याला त्याचे असे वाद आणि बहस त्याच्या हिंदू दोस्तांबरोबर कधीच झाले नव्हते. त्याला जरी इस्लामबद्दल गर्व होता तरीही त्याला कोणाच्याच बाजूनं बोलायचं नव्हतं. त्याच्याकडे तशी काही माहितीही नव्हती. होऊ घातलेल्या दोस्तीच्या कोंबाला एवढ्याशा कारणानं नखही लावायचं नव्हतं. पण मुकेश आणि निसार दोघंही माघार घ्यायला तयार नव्हते. तांबुसलेल्या चेहऱ्यानं मुकेश म्हणाला, यार तू पण जुनं पुराणच बोलतोयस. मुझे बता, ब्रिटिशांनी लाहोरवर कब्जा केला तेव्हा सिख राज्यकर्ते होते की नाही? इथली आबादी पण सिख होती. निसारही आता पेटला होता. त्यानं विचारलं, पण त्यांनी लाहोरमध्ये बांधलं काय सांग ना. हा, त्यांची इथे काही निशाणी आहे का? उलट मस्जिदीच्या जागेत त्यांची ऑफिसं नेली. रणजित सिंग खुद लाहोर पॅलेसमध्ये राहत होते. आत्ता ज्या जीपीओ, म्युझियम, युनिव्हर्सिटीच्या शानदार बिल्डिंग आहेत ना, त्या ब्रिटिशांनी बनवल्या आहेत. ऑफकोर्स त्याचं डिझाईन सर गंगारामांनी केलेलं आहे. पण निसारच्या शेवटच्या वाक्यानं त्यांच्या वादाची तेज धार थोडी बोथट झाली. वादंग संपलं तशी इरफानला हायसं वाटलं. त्यानं विषय सौम्य करत म्हटलं, आपण एकदा जुनं लाहोरही पाहायला जाऊया. तुम्ही माझे गाईड. हा, लेकिन एक शर्त है, हे असले विषय घेऊन खामखा भांडायचं नाही. दोस्ती में ये सब अच्छा नहीं लगता मुझे. हा मंजूर. मुकेश आणि निसार दोघंही म्हणाले. पटण्याला कोणाचाही वाद झाला की समंजसपणे धीरज मध्यस्थी करायचा. प्रथमच आपण लवादाची भूमिका घेऊन धीरजप्रमाणे समेट घडवून आणण्याची इरफानला जाणीव झाली. स्वतःविषयी अनाकलनीय समाधान वाटलं. इरफान पुराण्या लाहोरमध्ये जाणार म्हटल्यावर त्याच्याबरोबर जायचं म्हणून तिन्ही मुलं नाचायलाच लागली. एवढं लटांबर स्वतःबरोबर घेऊन जाणं इरफानला अशक्य होतं. अगतिकपणे त्यानं मामुनींकडे पाहिलं. त्यांनी इरफानची या संकटातून सुटका केली. देखो बेटा, ईद के पहले हफ्ते आपण सब लोग जाएंगे. अब्बू के साथ. आत्ता इरफान भाई त्याच्या दोस्तांबरोबर जाणार आहे ना, त्याला एकट्याला जाऊ दे बरं. आओ, तुमच्यासाठी त्याला काही चिजा आणायला मी सांगते. हा, मग तर झालं. नंतर इरफानकडे वळून त्या म्हणाल्या, देखो इरफान, तुझ्या दोस्तांना कधीतरी आपल्या गरीबखान्यामध्ये बोलाव ना. आमची त्यांच्याशी पहचान होईल. समस्तीपूरमध्ये असतास तर तुझे दोस्त घरी आले असते की नाही, तसंच इथे बेझिझक बोलाव. मामुनी आपला किती खयाल करते असं मनात येऊन त्याला खूप बरं वाटलं. गमतीदार वस्तू आणण्याच्या बोलीवर सौदा सुटला आणि तिघा मित्रांची छोटीशी सफर पार पडली. एका रविवारी ते तिघेही वेशीच्या आतल्या जुन्या भागात हिंडून आले. तिथल्या चिंचोळ्या रस्त्यावरच्या बाजारपेठेत भटकले. सामोसे आणि इमरती खाल्ली. इरफाननी अनवर आणि इक्बालसाठी कलाबूत लावलेल्या टोप्या आणि शब्बूसाठी बांगड्या खरेदी केल्या. मुकेश आणि निसारनंही मग त्यांच्या घरातल्या लोकांसाठी काही खरेदी केली. अशा भटकंतीमुळे ते एकमेकांच्या जास्त जवळ आले. मात्र आजूबाजूची राजकीय परिस्थिती चांगली नव्हती. सर्व नेते मंडळी आपसात भांडत झगडत असायची
आणि त्याचा ताण सर्वसामान्य माणसांच्या वागण्यावरही यायचा. कोण केव्हा सत्तेवर येईल आणि कोणाचं सिंहासन केव्हा जाईल याचा काही नेम नव्हता. लाहोरमध्ये नव्हे तर संपूर्ण देशातच दहशतीचं वातावरण होतं. हिंदुस्थानात दंगे होत नव्हते असं नाही, पण त्याची झळ इरफानला लागली नव्हती. समस्तीपूरच्या किंवा पटण्याच्या तुलनेनं इथलं अस्वस्थ करणारं समाजमन आणि सामान्य लोकांची होणारी घुसमट इरफानला प्रकर्षानं जाणवत होती. एकदा निसार अनवधानानं बोलून गेला. लियाकत अलींच्या नंतर पंतप्रधान झालेल्या ख्वाजा निजामुद्दीन यांना पंतप्रधान पदावरून हुसकावलेलं आम्ही पाहिलेलं आहे. इतनंही नाही, त्यांच्या घराभोवती बंदूकधारी सैनिकांचे पहारे बसवून त्यांना कैद केलेलं सुद्धा आम्ही ऐकलंय. इरफानला या दोन्ही नेत्यांविषयी फारशी माहिती नव्हती. भैया, ख्वाजा निजामुद्दीन कोण आणि ते कसे अचानक पंतप्रधान होऊ शकले? इरफाननं त्याच्या दोस्तांना विचारलं. अबे, ते मुस्लिम लीगचे सर्वात लाडके पुढारी होते, म्हणून मग आयसी. तेव्हा बराच दहशतीचा माहोल होता ना? इरफाननं कुतूहल दाखवलं. अरे, पोलिसांना कंट्रोल करता येईना तेव्हा जनरल आझम खानना आणलं गेलं. त्यांनी लॉ अँड ऑर्डर आणली. तेव्हा तू इथे नव्हतास, पण हिंदुस्थानातही असंच चालू असेल ना? हां, म्हणजे कम्युनल दंगे तिथे होतात, पण नेत्यांचे खून वगैरे नाही होत. 50 सालीच आमच्याकडे आमच्याकडे म्हणजे हिंदुस्थानात कॉन्स्टिट्यूशन आली, रिपब्लिक स्टेट झालं आणि 51 मध्ये पहिली निवडणूकही झाली. आता तर पहिली पंचवार्षिक योजना संपत आली आहे. इतक्यात कोणाची तरी चाहूल लागली आणि दोघांनी विषय बदलला. त्या दिवसापासून इरफान रोजचं वर्तमानपत्र कटाक्षानं वाचू लागला. आधीची काही वृत्तपत्र लायब्ररीत जाऊन त्यानं चाळली. कोणी देशातल्या दहशतीविषयी उघडपणे काही सांगितलं नाही, तरी वृत्तपत्रातल्या खबरींवरून देशात काय चालू होतं आणि अजूनही काय चालू आहे हे त्याला समजलं. उर्दू अखबार वाचता येत नसले तरी इंग्रजी पेपरमध्ये लियाकत अलींचा खून आणि त्यानंतर जास्त जास्त गढुळत गेलेलं वातावरण त्याच्या लक्षात आलं. एकमेकांवर चिखलफेक करणारे नेते किती खरं बोलतात आणि किती खोटं हे समजायला मार्ग नव्हता. नेमकं काय चाललंय, कोण बरोबर आहे, कोण चूक आहे याचा इरफानसारख्या नवख्यांनाच काय, पण पाकिस्तानमधल्या आम नागरिकालाही पत्ता लागत नव्हता. भारतात लोकशाही रोळायला लागली तरी इथे राज्यघटनेचाही अजून पत्ता नाही, याचं इरफानला नवल वाटलं. इस्लाम पसंत काय आणि इस्लाम विरोधी काय यावर बहस चालायचा. गोंधळलेला इरफान मात्र मग घरून येणाऱ्या पत्राची वाट पाहायचा. बडे भाईचं पत्र आलं असतं तर त्याला थोडा दिलासा वाटला असता, पण ते काही येत नव्हतं. इरफानला येऊन 1.5 महिना झाल्यावर समस्तीपूरहून पहिलं पत्र आलं होतं. ते वाचताना इरफानला हंबरडा फोडून रडावंसं वाटत होतं. इतक्या दिवसात सीमेपलीकडून आपल्या कुटुंबियांना आपली खबरबातही विचारता येऊ नये, तसं वाटू नये याची खंत त्याला वाटायला लागली होती. अब्बूंची महत्वाकांक्षा पूर्ण करायला आपण इथे उगाचच येऊन अडकून पडलोत असं मनात यायचं. आपल्या आयुष्याचा असा निर्णय करण्याचा अब्बूंना अधिकार नव्हता असं वाटून त्याचा जीव कासावीस व्हायचा. इरफाननं घरात कोणालाही काहीही सांगितलं नाही तरी त्याच्या मनातली खळबळ माबूजींच्या लक्षात मात्र यायची. एकदा माबूजी इरफानला म्हणाले, बेटा आमच्याप्रमाणे तुलाही इथल्या माहोलची आणि लोकांची आदत पडून जाईल बघ. तुझ्यासाठी निदान आम्ही इथे आहोत. आम्ही इकडे आलो तेव्हा इथे आमच्यासाठी आपलं म्हणायला कोणीही नव्हतं. त्या नकोशा दिवसांची याद आली तरी माझ्या काळीजाचा थरकाप होतो. मी आणि बेगमनी किती रात्री जागून काढल्या आहेत, पूछो मत. इरफान म्हणाला, मामूजी तुम्हाला पण माझ्यासारखा पछतावा झाला होता का हो? आपलं वतन सोडून आपण खामखा इथे कशाला आलोत असं माझ्या दिमागमध्ये येतं. मला गलत समजू नका, तुम्ही माझ्यासाठी खूप काही करतात. फिरवी वतन तो वतन होता है ना मामूजी.
एकदम सही बेटा. अरे मला समजू शकतं तुझं मन, पण आपण आपल्या तरक्कीसाठी इकडे आलोत. त्याच मकामवर ध्यान ठेवायचं आणि गप्प राहायचं. वापसीचे दोर तुटलेत और ये सच तो आपण को पहले से ही मालूम था. 4 महिन्यात इरफाननं घरी 4 पत्र धाडली होती. इकडून बडे भाईचं 1 आणि मलिकचं 1 अशी 2च पत्र इरफानला आली होती. सीमेपलीकडे पत्र पाठवणे तितकं सोपं नव्हतं. आपलं पत्र कदाचित फोडून वाचलं गेलं आणि सरकारला त्यात काही आक्षेपार्ह वाटलं तर जगणं अवघड होईल, ही भीती मनात असायची. मामूजींचाही हाच वांदा झाला असेल आणि म्हणूनच ते मजेत समाधानात आहेत असं आपल्याला वाटत असेल, हे इरफानच्या लक्षात आलं. समस्तीपूरच्या सर्व गोष्टी आपल्याला कळाव्या असं त्याला वाटायचं, पण खुशालीखेरीज फारसा मजकूर भाईसाबच्या पत्रात नसायचा. त्यांच्या पत्रातला काही भाग वाचता येणार नाही अशा रीतीनं काळ्या शाईनं खोडलेला असे. भाईसाहेबांचा स्वभाव लक्षात घेता भाईसाहेबांनी जर मजकूर खोडला असता तर वाचता येऊ नये इतकी खाडाखोड केली नसती. ती पत्र सेन्सॉर केली गेली असावीत अशी इरफानला शंका होती. त्यामुळे पत्र लिहिण्याचा हेतूच नाहीसा झाला आणि मनातली खिन्नता परवडली, पण पत्र लिहिणं नको असं त्याला होऊन गेलं. एक दिवस इरफान घरी आला तेव्हा मुलं पतंग उडवत होती. मामुनीला कढाई करायचं एक मोठं काम आलं होतं. पिवळ्या रंगाच्या एका खमीसला लाकडी रिंग लावून ती हिरव्या पिवळ्या धाग्यांनी भरतकाम करत होती. तिच्या शेजारी चटईवर रेशमी धागे आणि कात्री ठेवलेला पत्र्याचा गंजलेला एक डबा होता. मामुनीचा हात अगदी सफाईनं चालला होता. शब्बू शेजारी भातुकलीची छोटी खेळणी मांडून खेळत होती. मामुनी एक जुनं हिंदी कजरी गीत गुणगुणत होत्या. इरफान ऐकतोय म्हटल्यावर त्यांना शरम वाटली आणि त्यांनी गुणगुणणं थांबवलं. इरफान म्हणाला, अरे अरे मामुनी, आप रुक क्यों गई? तुमचा आवाज किती गोड आहे. पलभर मला मी हिंदुस्थानात असल्यासारखं वाटलं. सच आहे बेटा. इरफान, अरे पूर्वीच्या जिंदगीची तेवढी एकच तर निशाणी माझ्याकडे राहिली आहे. बाकी सब कुछ बदल गया है यहां आने के बाद. त्यांनी नजर वर केली तेव्हा त्यांच्या डोळ्यात तरळलेले आसू इरफानला दिसले. त्यांना अगदी हळुवारपणे विचारलं, मामुनी, हिंदुस्थान सोडून आल्याचं तुम्हाला इतकं वाईट वाटतं आजही? बेटा इरफान, माझा मायका मुरादाबादचा. माझे आम्मी अब्बू सगळी भावंड तिकडे सीमेपार आहेत. त्यांची याद आल्याशिवाय कशी राहणार बेटा? मी त्यांना कधीही पाहू शकणार नाही शायद. तुझ्या मामूजींशी या विषयावरून मी खूपदा झगडा केलाय बघ, लेकिन बाद में मुझे पता चला है कि त्यांना पण माझ्यासारखाच पछतावा होतोय. एकदा इकडे आल्यानंतर ते सुद्धा माझ्या इतकेच बेबस झाले होते. इकडे येण्याचा फैसला त्यांचा होता. मला कधीच यायचं नव्हतं, पण त्यांच्या मागे यायला लागलं बघ. पछतावा होऊन आता काही उपयोग नाही. शायद मुलांना चांगले दिवस पाहायला मिळतील. त्यांच्या मनात आमच्यासारखी इकडची तिकडची अशी तुलना नसेलही. मामुनी, तुम्ही इकडे आलात तेव्हा अनवर 4-5 वर्षांचा होता मला वाटतं. लहानपणीच्या कितीतरी गोष्टी त्याच्या लक्षात असतील नाही? बटवाऱ्यानंतर लगेच मामूजी पाकिस्तानात जाणार असं ठरलं तेव्हा इरफानच्या घरी भरपूर चर्चा झाली होती. अम्मींनी आणि आब्बूंनी सर्व मामू लोकांनी मामूजींना थांबवायचा, पटवायचा प्रयत्न केला होता. हिंदुस्थानमधल्या मुसलमानांनी पाकिस्तानात जाणं कसं योग्य आहे हे मामूजींच्या दोस्तांनी त्यांच्या डोक्यात भरवलं होतं. हाँ बेटा शुरू में अनवर कुछ याद करता था, पण आता तिथले लोक, घर, सगळं काही तो विसरून गेलाय. आणि तेच त्याच्यासाठी ठीक आहे म्हणा. शेवटच्या वाक्यानंतर मामूजींच्या तोंडून हलकासा सुस्कारा बाहेर पडला. तो मामुनींना म्हणाला, मामुनी,
मामूनी अहो, मला पण पछतावा होतोय थोडा. मोहाजीर वगैरे गोष्टी मला माहीत नव्हत्या. मी अब्बूंना आणि अपने आप को कोसता रहता. माझ्या मूडीपणाची तुम्हाला तकलीफ झाली ना, तुम्हाला थोडा गुस्सा यायचा, पण तेव्हा माझी अंदरी अंदर घुटन व्हायची बघा. पागल जैसा माझा गुस्सा मी तुम्हा लोकांवरती काढत होतो. आता मात्र मी स्वतःला बदलवतोय. आता माझी पढाई आणि इंजिनियर होण्याचं ख्वाब यावरतीच मी विचार करतो. यातच माझी भलाई आहे. अब किसी को कोसने से कुछ फायदा नहीं. मला आता कळून चुकलंय मामूनी. बराच वेळ मामूनी इरफानशी त्या दिवशी बोलत राहिल्या. त्यांचं एक वेगळं रूप त्या दिवशी इरफानला दिसलं. कुढत कणत का होईना इरफानला एव्हाना कॉलेजच्या रुटीनची सवय झाली होती. रोज सकाळी पोळी भाजीचा डबा घेऊन तो निघायचा. सायकलवरून कॉलेजला पोहोचायला अर्धा तास लागायचा. मामूजी उठायच्या अगोदर तो उठून आंघोळ करायचा. आपल्यामुळे घरात कोणाची गैरसोय होऊ नये, त्यांना तक्रार करायला जागा राहू नये असा त्याचा प्रयत्न असायचा. कितीही उदास आणि एकटं वाटलं तरी चिडचिड करायची नाही असं त्यानं वारंवार स्वतःला बजावलं होतं. कधी मन उदास झालं तर तो मुलांशी खेळायचा, त्यांच्या गोष्टीची पुस्तकं त्यांना वाचून दाखवायचा. कधी कधी तर त्यांना घेऊन दूर फिरायलाही जायचा. अनवर इक्बालना पाठशाळेत उर्दू भाषा शिकायला लागायची. इरफानला त्यांच्याशी बोलावं लागल्यामुळे त्यालाही उर्दू जास्त समजायला आणि बोलायला येऊ लागलं. त्याचे उच्चार बदलले. हिंदुस्थानात असताना त्याची उर्दूची अक्षर ओळख झाली होती खरी, पण नंतर सराव राहिला नव्हता. आता उर्दूमध्ये लिहिलेल्या दुकानावरच्या पाट्या, मुलांची पुस्तकं तो हळूहळू वाचायला लागला. त्याला गुरुमुखी थोडी थोडी समजायला लागली. मामूजींच्या मुलांशी इरफानची गट्टी होती. पण हळूहळू कॉलेजातल्या अभ्यासाचा जोर वाढल्यावर आणि सबमिशनचा दट्ट्या लागल्यावर त्याला मुलांसाठी वेळ काढता येईनासा झाला. सबमिशन्स आणि ड्रॉइंग्समध्ये हात चांगला असल्यानं इतर विद्यार्थ्यांची जर्नल, सबमिशन्स आणि ड्रॉइंग्स इरफान पुरी करून द्यायचा. त्या बदल्यात पैसे कमवण्याचा एक मार्ग इरफानसमोर खुला झाला. पहिल्यांदा असे पैसे हातात आल्यावर इरफाननी मुलांसाठी गोष्टींची पुस्तकं आणि शब्बूसाठी पाटी पेन्सिल आणली. ते पाहून मामुनींना खूप आनंद झाला. देखा बेगम, देखा इरफान बच्चों का कितना ख्याल रखता है. बड़े होकर बच्चे इरफान भाई की तरह पढ़ेंगे. मामुनी कणिक मळत होत्या. कपाळावर आलेली बट पालथ्या तळव्यानं दूर सरत अनवरकडे कटाक्ष टाकत त्या म्हणाल्या, देखो बेटा, आत्ता कुठे तू दुसऱ्या कक्षेत आहेस, पण तुझे आब्बू किती मोठे ख्वाब पाहायला लागलेत आत्तापासून. आपल्या आब्बू आम्मींच्या आकांक्षा अनवरला कळल्या की नाहीत कोण जाणे, पण इरफानसारखं खूप शिकायचं एवढं कुठंतरी त्याच्या मनात रुजलं. तो लाजून म्हणाला, इरफान भाईनं शिकवलं तर मी पण कॉलेजला जाईन नक्की आम्मी. जसजसं इतर विद्यार्थ्यांची सबमिशन्स, जर्नल्स पुरी करायचं काम वाढत गेलं तसतसा घरात इरफान कमी वेळ राहायला लागला. आता मुलांची इरफानची गाठभेट फक्त सुट्टीच्या दिवशी व्हायला लागली. मामूजी आणि मामुनी दोघांनाही इरफानचं वाढतं काम दिसत होतं, तरी त्यानं जास्त वेळ घरी घालवावा असं त्या दोघांनाही वाटत होतं. असा त्यांचा आग्रही असायचा. त्यांना नाराज करणं इरफानच्या जीवावरती यायचं. आज न उद्या मात्र आपल्याला या घराचा निरोप घ्यावा लागणार हे इरफानच्या लक्षात आलं, आणि तो दिवस फार दूर नाही हे सुद्धा त्याला आतल्या आत कळलं होतं. श्रोते हो, डॉक्टर अनघा केसकर लिखित निर्वासित या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.